मी स्वप्नील मोहिते, लोकमान्य टिळक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये. मी पण एक इंजिनिअरिंग स्टुडंटच आहे. आता रिसेंटली रिझल्ट लागलेत. तर इमॅजिन करा, जर बॉलिवूडचे ॲक्टर इंजिनिअरिंगमध्ये आले आणि त्यांना केटी लागली, काही कारणामुळे ते अटेंड करू शकले नाही एक्झाम, तर ते आपापले रिझन प्रिन्सिपलला सांगतात त्यांना क्लिअर करण्यासाठी. तर सगळ्यात पहिला येतात संजय दत्त टॉकिंग टू प्रिन्सिपल. ओके, संजय दत्त. अरे बाबा प्रिंसिपल, अरे अपन को केटी लगा के ना बहुत बुरा किया तूने. अरे अपन के बाबा ने ना पावभाजी का धंधा डालेला है. अरे वो तेल गली का लक्ष्मण है ना, उसकी तो उल्टू वाट लगा डाली अपन ने. अरे वो एसीएमसी से माल उठाते, अपन डायरेक्ट बाइकल से उठाता है. अगर अपन को पास करेगा ना तो छप्पर तोड़ पावभाजी खिलाएगा तेरे को. तालिया यार, तालिया. एका इंजिनिअरिंग स्टुडंटला जसे 40 मार्क महत्वाचे असतात ना, तसं आर्टिस्टला टाळ्या महत्वाचे असतात. प्राण माहिती आहे ना, जुना ऍक्टर प्राण माहिती आहे. प्राण आणि प्रिन्सिपल कॉलेजमध्ये एकत्र स्टुडंट्स म्हणून आलेले आणि प्राणला केटी लागली, प्राणला ड्रॉप्स लागले आणि प्राण प्रिन्सिपलला रिक्वेस्ट करते मला पास कर. तर प्राण म्हणतो, बरखुरदार प्रिंसिपल, याद है वो दिन जब हम दोनों इसी कॉलेज में स्टूडेंट बन के आए थे. तुम तो प्रिंसिपल बन गए लेकिन मैं वही का वही स्टूडेंट बना रह गया. मेरे बच्चा अमर अकबर एंथनी भी इंजीनियरिंग करके निकल गया, लेकिन मैं वही का वही मैकेनिक क्लियर कर रहा है. मुझे पास कर दो वरना मुझे फिर से अमर अकबर एंथनी को छोड़ के चले जाना पड़ेगा. आया नाना पाटेकर. नाना पाटेकर NFT लागणार आहे. लास्ट अटेम्प्ट आहे नाना पाटेकर. आणि या नाना पाटेकरची स्पेशल रिक्वेस्ट आहे की माझा ऑगस्ट क्रांती मैदानमध्ये लास्ट अटेम्प्ट होणार. समोर पब्लिक जमली आहे आणि नाना पाटेकर मध्ये उभा आहे. आता नाना पाटेकर एक्झामच्या आधीच लोकांना लेक्चर द्यायला सुरुवात. नाना पाटेकर, आज आई मेरे ड्रॉप का तमाशा देखने, आज आई मेरे ड्रॉप का तमाशा देखने. अब मैं पेपर देखूंगा, मेरी आंखें बाहर आएगी, मेरी जबान बाहर आएगी, मेरा भाई आएगा मेरे को लेके जाएगा, तुम लोग बोलोगे अच्छा स्टूडेंट था, अच्छा स्टूडेंट था. मैं ट्रॉनिक्स, मैं ट्रिकल, मैं फलाना, मैं ढिमका, लेकिन पहले फर्स्ट ईयर के मैकेनिक्स क्लियर करो, बाद में डिपार्टमेंट का नाम मिलेगा. कलम वाली वाइट ही कहती थी, कलम वाली वाइट ही कहती थी स्टैंडर्ड टेक्स्ट बुक पढ़ो, लेकिन नहीं, हमें फेनेटिक्स चाहिए. भगवान ने दिया मुंह लगे मांगने, मेरे को असाइनमेंट दे. भगवान ने दिया हाथ लगे फैलाने, असाइनमेंट दे. चला कभी तो खुद का काम खुद करो. यूनिवर्सिटी ने सबसे अच्छी चीज बनाई डिग्री, नीचे देखा साले सब ड्रॉप आउट रहेंगे. चल नहीं करने का इंजीनियरिंग में जा रहा हूँ, चल निकल गया. संजीव कुमार शोले मधला ठाकूर. आता तो पण काही कारणांमुळे एक्झाम तो देऊ शकला नाही, तर तो प्रिन्सिपलला सांगतोय, संजीव कुमार ठाकूर, प्रिंसिपल सर, कुछ दिन पहले PL में रामगढ़ में फेनेटिक्स लेके बैठा था. कपल के आदमी आए और मेरे फेनेटिक्स लेके भागे. जब मैंने उनका पीछा किया तो गबरों के आदमियों ने मेरे हाथ पकड़ के काट दिया. ऐसे हालत में मैं एग्जाम कैसे दूंगा, मुझे पास कर दो. सयाजी शिंदे माहिती आहे सगळ्यांना. ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो, स्कूलमध्ये ज्यांनी विलनचं काम केलंय, यादव.
सयाजी शिंदे. आता सयाजी शिंदे ड्रॉप लागला आणि बाहेर आला. त्याला कोणीतरी विचारलं, बाबा तू रिक्वेस्ट कर, सगळे रिक्वेस्ट करताय, तू का नाही रिक्वेस्ट करत? तर सयाजी शिंदे विचारण्याला बोलतो, साला कुछ फर्क नहीं पड़ता मेरे को, कुछ फर्क नहीं पड़ता. ड्रॉप ले लेके इंजीनियरिंग कंप्लीट किया था. अगर प्लेसमेंट होता तो बालाजी साइबर कैफे में अंडरवर्ल्ड ज्वाइन करूंगा. गोपी भाई, गोपी भाई. निळू फुले, निळू फुले, निळू फुलेंचा मुलगा इंजिनिअरिंग मध्ये होता आणि निळू फुले बाईंना भेटायला आले कॉलेजमध्ये. आता निळू फुलेंचा सगळा कारभार सगळ्यांना माहिती आहे, त्यांच्या वाड्यावर चालतो. सगळे कारभार संध्याकाळी वाड्यावर चालतात. तर निळू फुलेंची ऑफर बाईंना, बाई म्या म्हणतो पोरगं नापास कसं झालं? गावच्या पाटलाचा पोरगा असं पण पास करायला होता. बाई तुमचे कुठे ट्रान्सफर पाहिजे सांगा मला, तुमच्या मायाला करून टाकू. अहो तो सांगशाला वाड्यावर या प्रोग्राम होऊन जाऊ दे तिच्या मायाला. सुनील शेट्टी, सुनील शेट्टी, सुनील शेट्टी प्रिन्सिपलला आपलं रिझन सांगतात की ते ऍबसेंट का होते एक्झाम मध्ये. तर सुनील शेट्टी म्हणतात, हमारे धरती माँ पर दुश्मन पैर रौंद रहे और मैं यहाँ पे बैठ कर चुपचाप सहता रहूँ ना है. मैंने बंदूक उठा दी और तान थी दुश्मन के सीने पे. मेरी माँ बर्तन मांझ के पढ़ाई का खर्चा उठा दे सर, मुझे पास कर दो सर. तरी पण सुनील शेट्टीला ड्रॉप लावला, NFT लावून बाहेर काढणार. तरी पण सुनील शेट्टीला होप्स आहेत की दुसऱ्या युनिव्हर्सिटीमधून इंजिनिअरिंग करेन. त्यांना कोणीतरी विचारलं तर सुनील शेट्टी म्हणतात, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू कातिल में है. सनी देओल, शेवटचा आवाज सनी देओल. आता सनी देओलचं सबमिशन चालू आहे. सनी देओलची एकही असाइनमेंट लिहून झालेली नाही आहे. स्टाफला बोलतो राग मानू नका, एक ही असाइनमेंट लिहून झालेला नाही आहे सनी देओलचा. आणि एक कन्सिडर करा सब्जेक्ट मेकॅनिक्स. मेकॅनिक्सचं असाइनमेंट सनी देओल लिहिलेला नाही आहे आणि सरांना राग द्यायला सनी देओल पोहोचला. और तो वही है ना, मैकेनिक्स लैब का मशहूर गुंडा. अगर एक असाइनमेंट भी और दिया तो वही पहुंचा दूंगा